बडेकर त्यांचं आडनाव बी बडेकर आहे आणि वाजवायला बी मोठा माणूस आहे बेस्ट पैकी. हा आ सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हिती ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजित तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हेती ध्यान तुका म्हणे माझे हेती सर्व सुख पायहीन श्रीमुखावरीने तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हेती ध्यान पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया त्याच्या कृपाने कथे विस्तारो जगृपदाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेथी बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मिकळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो
अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुक या देवा यावरी न करावा वीर मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या वाटा मददावा व्यासुबटा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कठेवरी ठेवनिया तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हिती ध्यान प्रस्तुत प्राप्त रूपी चिंतन रूपी सेवे करता हे वांगान जी आहे ती बंद कर म्हणजे इको बसलेल्या माणसाला काय कळत नाही तो आपल्या तोंडाकडे होते काय चाललंय स्पष्ट कर साऊंड सिस्टीम चांगली प्रस्तुत प्राप्त रूपी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला जो अभंग जो आहे मुन्नाबाई सुंदर असा गोड आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यातील प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु वैकुंठवासी दिवडीकर माऊली यांच्या गाथ्याच्या वळीच्या नियमाप्रमाणे 13 क्रमांकाचा अभंग कीर्तनाला पान नंबर 5 क्रमांक घरी गेल्यानंतर निवांत तपासा विठ्ठल आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज गाता पारायण सोहळा स्वानंद सुखनिवासी श्री संत कैकाडी महाराज यांच्या 47व्या पुण्यतिथी निमित्त आमचे गुरुवरी बहु सांगायचे 1000 पोळ्या खापत्यान पण एक कुरडई खापायची नाही तडा 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 प्रस्तुत प्राप्त रूपी कैकाडी महाराजांची 47 वर्षे झालं पुण्यतिथी ही प्रारंभित आहे प्रारंभित असताना सुद्धा या पुण्यतिथीमध्ये कधी खंड नाही बर का ही जी ओळ दिसती ना अखंड ही कधी सुद्धा खंड झाली नाही या गावची बर का या गावातली कधी सुद्धा ही ओळ खंड झाली नाही माझ्या देखता माझ्या काळामध्ये मला जसं कळतं तसं या सप्ताहाला 2 संकट आलती पण त्या काळात सुद्धा ही खंड झाली नाही पहिल्या काळामध्ये ज्या वेळेस पहिलं संकट आलतं त्यावेळेस गुरुवर्य कासार भाऊ महाराजांनी विक्रम महाराज कुंभार महाराज आमच्या गावात देवदास माळी या मंडळीने त्या पहिल्या काळात संकट आलतं त्या काळात सुद्धा सप्ताह झाला आणि दुसरं संकट जर कोणतं जर असेल तर कोरोनाच्या काळातलं कोरोनाच्या काळात सुद्धा 500 वर्षाच्या परंपरा बंद पडल्या पण कैकाडी महाराजाची काय पुण्य आहे असन महाराज कैकाडी महाराजांचा सप्ताह एकही वर्ष खंडन झाला नाही बर का अखंड अशी ही पुण्यतिथी या पवित्र अशा गावामध्ये सोनेगाव मध्ये
श्री संत कैकाडी महाराजांची होत आहे आणि त्यातली ही आजचा पहिला दिवस आहे. ज्यांचा पुण्यतिथीचा उत्सव आहे त्यांची सेवा ही आजची, बरं का. याची सेवा म्हणजे रामदास महाराजांची सेवा आहे, बरं का. ही हो, त्यांचंच पहिलं कीर्तन असायचं आणि त्यांच्या कीर्तनाने सुरुवात असायची. म्हणून आता त्यांच्यानंतर ही आलेली ही जी सेवा आहे गावकऱ्याच्या वतीने, सर्व भजनी मंडळी ग्रामस्थांच्या वतीने गुरुवर्य भाऊंनीही काही दिवस सेवा केली. जोपर्यंत होते तोपर्यंत आमच्या यज्ञकांत महाराज सुद्धा यायचे आणि आता आम्ही आहोत. ही परंपरागत या ठिकाणी कैकाडी महाराजांच्या सेवा या दरबारात, सोनेगावच्या दरबारात होत आहे. म्हणून तुमच्या चरणी साष्टांग दंडवत. विठ्ठला अतिशय तुम्हाला मला कैकाडी महाराजांनी या सप्ताहामध्ये सेवा करण्याकरता जिवंत ठेवलं. नाहीतर अतिशय अतिवृष्टीचं संकट आलं आता, पण तरी सुद्धा काही सुद्धा झालं नाही. आपण जिवंत राहिलो. तुम्ही आम्ही सोनेगाव मध्येही पाणी आलं नाही, धनेगाव मध्ये बी आलं नाही. बाकीचे गाव पाण्यात बुडून गेली. कुणाची ताकद जर असेल तर कैकाडी महाराजाची आणि धनेगावातल्या धाकट्या पंढरीचीच, बर का. हा, ताकद आहे महाराज. आता वाजवल्या ते वाजवल्या, पुन्हा वाजू नका. काय बाप्पा तुमच्यासारखी सभा नाही, पूल मंजूर करून देऊ. हा, लावायचे का? लावा. असं ज्याला पकवाज वाजवता येतो त्याला लावता येत नाही, ज्याला लावता येतो त्याला वाजवता येत नाही. मला दोन्ही येत नाही, फक्त बिघडलेलं कळत. चला, म्हणून हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभित होत आहे. आधीच माणसाला कीर्तनाची काय असती नाही, आधीच माणसाला कीर्तनाची काय असती? हौस. असं आधीच माणसाला कीर्तनाची काय असती? हौस. आणि त्यात आला शाबास. पाऊस नाही असती चांगली. बसा. म्हणून करता गावकऱ्यांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलं. बसायची अडचण नाही. आता फक्त ही लांब लांब बसते याचाच घोटाळा आहे. हे उद्यापासून हे असं नाही. आज आपला गावचा बाबा त्याच्यामुळे तुम्हाला सुट्टी. आज मी म्हणत नाही इकडे उठून या, काय काय गडी तर टांगड्या पांघरून बसले. कशी बसली? लांब लांब बसलेली ही जी असते हे परीक्षक असतात. आबू हे कोण असतात? परीक्षक असतात. बसल्या बसल्या तिकडे दुकानापाशी बसलेले तीच म्हणत असतात. रात्री काय बाबाला मेळ जुळला नाही आणि त्यातली त्यात मग पोटे वाढणारी असली तिथं लय गडीबारी असते. मग ती म्हणते असते बरंच सांगितलं त्याच्या मानाने. म्हणून आजचे दिवस तुम्हाला सुट्टी. आजचे दिवस कसं बी बसा, उद्यापासून तसं नका. आता हे किती मोठाले बाबा बोलले इंदुरीकर महाराजन ही यांचा फायदा करून घेतला पाहिजे. त्यामुळे ही गच महिला इकडे बसायचे. महिला व्यवस्थित किती सुंदर पैकी बघा गच मंडप भरला. कुठे गेलं तरी आपला गाड्या माणसाचा वसाडाच असतो. कुठे बी उभ्या महाराष्ट्रात कुठे कीर्तन करतो मी, कुठे बी महिला चिटकून असतात. गडी माणसं तुटकच असतात कुठे बी बस काय काय. पण तरी आजचे दिवस सुट्टी. उद्यापासून सगळा मंडप बसायला किती खर्च केलाय. खडी टाकली, पुन्हा फिरून घेतलंय, टोचू नाही म्हणून सगळं व्यवस्थित केलं. किती गावकऱ्यांनी व्यवस्था केली. त्याच्यामुळं सगळ्या जणांनी उद्यापासून इथं बसायचं. विठ्ठल
चला चला आपल्या अभंगाकडे जाऊ आता. इथं बसलेल्या माणसांपैकी प्रत्येक माणसाचा अभंग हा पाठ आहे. प्रत्येक माणसाचा जरी अभंग जरी पाठ जरी नसला तरी प्रत्येक माणसाला एक शब्द या अभंगातला आवडतो. प्रत्येक माणसाला कोणता आवडतो? सुंदर. प्रत्येक माणसाला ऐका ना सुंदर दिसावं वाटतं का नाही? सुंदर दिसण्याकरता माणसं काय काय करते ते सांगताच यायचं नाही. काही करते. आमच्या संघ संस्थेत एक विद्यार्थी होता आमच्या बरोबर, रोहित महाराज. हो, त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर अशा फुटकुळ्या होत्या. त्यांनी त्या फुटकुळ्या काढण्याकरता आजीनाथ महाराज 3 लाख रुपये खर्च केला. त्यामुळे इतका खर्च का? तुम्हाला काय कळतं? सुंदर दिसला पाहिजे माणूस. मी असला काळा भांगार. काय काय माणसं काळी असतात, काय काय माणसं इतके काळी असतात डांबरण त्याच्यात बदलच नसतो. काळ्या भांगार जर राहणार जर टाकल्या दातावूनच कळ नाही माणूस आहे म्हणून. इतकी काळी. म्हणून काळा जरी असला, हो मी काळा आहे म्हणून तर मी खोत महाराजाच्या संगतीला राहतो. हो भाऊ आमचं सगळं सारखं आहे बरं का, कशातच बदल नाही. शरीराने गुरुबंधू, समदुःखी, त्याच्या नादाने तर बाई मिली माझी. नाही खरं पाहिलं तर त्याला जेलमध्ये टाकायचं होतं मला, पण वाचला. शरीराने गुरुबंधू आहेत आम्ही आणि समदुःखित. हो म्हणून तर याच्या संगतीला राहतो मी. हो आता वयाने मात्र बदल आहे आमच्या दोघा जणात. त्यांचं वय जास्ती आणि पुन्हा डोक्याने बी बदल आहे. त्याला टक्कल पडले, मला दाट केस आहे. गोऱ्या माणसा संग राहिलं शरीराचा संबंध काय नाही. पण महाराज जी म्हणतात ना, हो आता महाराज जे राहत होते ते देहू मध्ये राहायचे. महाराजांच्या जीवनामध्ये हो संपत्ती नव्हती बर का, संपत्ती नव्हती पण समाधान होतं. हो माझं बोलणं लक्षात आलं ना? संपत्ती नव्हती पण समाधान होतं. हो काही काही माणसापाशी समाधान नसतं, संपत्ती असती. तुम्ही बघा जास्ती पैसेवाले जी माणसं आहेत ती जास्ती गोळ्या खातात आणि जी गरीब माणसं आहेत ना, हो त्यांना पोट टाकूच तर झोप लागत. समाधानी असतात. महाराज समाधानी होते. महाराज देहू मध्ये राहायचे. देवाला पाहण्याकरता हो महाराज पंढरपूरला जायचे. पंढरीची वारी करायचे महाराज. महाराजांच्या घरामध्ये पंढरपूरची वारी होती. महाराज महिन्याला वारीला जायचे. काही माणसं महिन्याची वारी करतात, काही माणसं 4 वाऱ्या करतात. 4 वाऱ्या मुख्य आहेत, आषाढी, कार्तिकी बर का, माघ आणि चैती. त्यातले काही काही माणसं हो 2च वाऱ्या करतात देव सांगतात म्हणून. पण त्या 2 आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगत असे गुज पांडुरंग, सांगत असे गुज पांडुरंग, सांगत असे गुज पांडुरंग, सांगत असे गुज पांडुरंग. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी
पंढरपूरला जायचं. महाराज सुद्धा म्हणतात आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी व तुझ्या गोंधळाची आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी व तुझ्या गोंधळाची पुंडलिक देवता शोभवाळ वंती व पुंडलिक देवता शोभवाळ वंती व एका जनार्दनी आंबा उभी करते वनी कटी व एका जनार्दनी आंबा उभी करते वनी कटी व कृष्णबाई माऊन काव कृष्णबाई माऊन काव अरे बास ना. आणि पौर्णिमा व्हायची उद्याच्याला म्हणावं लागतं पौर्णिमेचा दिवस आजी बहु आनंदाचा वो गावामध्ये छबिना मिरवतो आई आंबेचा कण 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 कण. तू तितकं बारीक वाजलं घोटाळा होईन बर का. हा त्याचं काय सांगतो येतोय. आणि हा गोमण्याचे सुद्धा 4-5 प्रकार आहेत. आबो पहिल्यांदा 5 प्रकार आहेत. पहिल्यांदा अशी जाळी घातली जाते आणि मग दुसऱ्यांदा आरोळी. राहिलेले 3 पुढच्या वर्षी सांगेल. चला नाना डॉक्टर आहेत का? डॉक्टर शाना कोणता पहिल्या चक्री सगळ्या गोळ्या देत जाऊ नाही. महाराज म्हणतात आषाढीला आणि कार्तिकीला गोंधळाची दाटी. हो म्हणून तर महाराज जायचं पंढरपूरला. महाराज वारीला जायची, गळ्यात विना घ्यायच्या बर का. आणि महाराज जात असताना तुम्ही पहा आता हे ज्ञानोबाराच्या पालखी सोहळ्यात किती गर्दी. बाबा 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 विचारायची सोय नाही. विचारूच नका. हो पिवळ्या पिशव्यात असल्या फिनोलिस कंपनी वाल्याच्या. चव्हाण आहे बघा इथं बसलेला जोळक्याचा चव्हाण. हो त्याला मी सोहळ्यात नेलं 1 वर्ष. बाजनात चलत नव्हतं, बिस्किट गोळा करीत हिंडत होता. मी श्रीगोंदा तालुक्यात कीर्तनाला गेलतो यंदा वारी झाल्यानंतर. बाबा काका कीर्तनाला गेल्यानंतर 7 ते 9 कीर्तन होतं आणि 9 नंतर जेवण. तिकडं 7 ते 9 कीर्तन. आता आपल्या इथं जमत नाही. ते आपल्या इकडं हेच टाइम छान राहतो. हो 7 ते 9 ला माणसं फ्रेश राहतात. 9 ते 11 काय होतं, बुंदी खाल्ली की धुंदी येते. बुंदी खाल्ली की धुंदी येते. शिरा खाल्ला की शिरा ताणायचा. त्यामुळे डोळा उघडतच नाही. काय म्हणते काय म्हणायचे ती म्हणतो. 7 ते 9 कीर्तन. आम्ही असं बसलो. बसल्यानंतर असं पाठीला बसलो. बसल्यानंतर ते वाजलं, त्या पोत्यामध्ये वाजलं. वाजल्यानंतर मला वाटलं भुईमुगाच्या शेंगात काय की. वारकऱ्याची जात कधी गपचिप जेवणार नाही. म्हणलं याच्यात काय भुईमुगाच्या शेंगात का काय. राम काका म्हणजे याच्यात काय भुईमुगाच्या शेंगात का काय. ती म्हणते तसं नाही, मी माऊलीच्या सोहळ्यात गेलते. म्हणलं बरं. मग काय केलं येतानी. म्हणजे येतानी 3 पोती बिस्किटाचं आणलं. नुसतं आणलं नाही. पहिला आणला पार्ले पुडा, दुसरा आणला 22, तिसरी आणली क्रीमची बिस्किट. आता म्हाताऱ्याला 12 महिने पुडा घ्यायची गे. नको नको हे असली वारी नको आपल्याला. महाराजांनी कधी कुणाचं काही गोळा केलं नाही. आता तुम्ही बघा हे दिंडीवाली आहेत ना, दिंडीवाली जेवढे महाराज आहेत
हो ती पहा. त्यांना जरी विचारलं ना, आमचे जगन्नाथ महाराज पवार होते बा. कोणी ऐकलं की इतर पैकी माणसांनी जगन्नाथ महाराज पवार होते बर का. ते सांगायचे वेदांत वाचस्पती. ते म्हणायचे जो टाकडे तुकडे पाठ करतो, जो टाकडे तुकडे पाठ करतो ना, गणेश महाराज, रामभाऊ महाराज जे आहेत, नाना महाराज लटकेत, महादेव महाराज बैरागीत, ही जी माणसं टाकडे तुकडे पाठ जे करते, कीर्तनकार, कीर्तनकाराचे गायकाचे फक्त टाकडे तुकडे पाठ, अभंग नाही पाठ, फक्त तुकडा, ओळसाकच तुकडा पाठ, टाकडे तुकडे पाठ गायकाचे, कीर्तनकाराचे, वाजवणाराचे, आमचे सगळ्या जणांचे. आणि ज्याचे गातीचे गाते पाठ तो वारकरी. आमच्या जोग महाराजाच्या संस्थेत कदम माऊलीत बघा, कदम माऊली, मोठे कदम माऊली म्हणतात त्यांना. त्यांचा ज्ञानेश्वरी बी पाठ आहे आणि गाता सुद्धा पाठ आहे कदम माऊलीचा. हो, आपल्याला एक ओवी पाठ व्हायना. हो, टाकडे तुकडे पाठ गायक वाजविणाराचे, कीर्तन करायचे. हो, ज्याचे गातेची गाते पाठ त्याला वारकरी. आणि हे सगळं ज्याच्या सपाट तो दिंडीचा मालक, तो दिंडीचा मालक. आता हे आपली आपाची दिंडी होती, महादेव नाना दिंडी काढतात, हे जे माणसं आहेत हे साधारण माणसं आहेत. हो, म्हणजे कीर्तनकार माणसं आहेत आमच्यासारखी दिंडी काढणारी. त्याला जर विचारलं ना अभंगाची ओळ कोणती चालली, ती म्हणतो अभंगाची ओळ सांगू नका, पंगत कोणाची. आता यांनी पंगत आज गोड घातली. हो, अशी जर पंगत दिंडीवाल्या महाराजापाशी गेली की त्या महाराजांनी तेलाचं डबच ठेवलं माग आणि त्यांची महिला डबे राखण करायला. अशा रोहितने जर म्हणले, अहो म्हणले तेल चटणी वाढा, ती म्हणते तेलच संपलो. माग तर किती डब गोळा झाले, ती म्हणले ही त्याच्या करता नाही, घरी गेल्यावर खायला. गोळा करीत नको. महाराजांची जी वारी होती गोळा करण्याची नव्हती. महाराजांनी गळ्यात येणा घ्यायचा, पडशी घ्यायची, पडशी नुसते काय करायचे, 7 लाडू घ्यायचे बर का. 7 दिवस जायला लागायचे, 7 दिवस माघारी यायला लागायचे. कुणाचं काही खायचं नाही, कुणाचं काही प्यायचं नाही, वाटाणे पाणी सुद्धा प्यायचं, आपल्या स्वतःजवळच सगळं काय असेल. महाराजांनी जायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, पांडुरंगापाशी जायचं आणि पांडुरंगाच्या दर्शनाच्या बारीला लागायचं. बारीला लागत असताना महाराजांनी एक टपरी पाहायची आणि टपरी बघितल्यानंतर त्या टपरीमध्ये जायचं, तंबाखूची पुडी घ्यायची, चुन्याची पुडी घ्यायची, बिड्या घ्यायच्या, काड्याचे डबडं घ्यायचं आणि सगळं एवढं सराजम घेऊन मग त्या बारीला लागायचं पंढरपूरच्या. तुम्ही जर बघितलं ना तिथं गेल्यानंतर त्या पाचऱ्याच्या शेड मध्ये बिड्या फुकणारे आणि गांजा वाढणारे. देवाच्या दर्शनाला जरी आलो तरी आपल्याला सुटत नाही. ते म्हणले नको नको, हे नको. महाराजांनी देवाचं नामस्मरण करीत करीत तिथं गेले आणि तिथं गेल्यानंतर महाराजांनी देवाला पाहिलं बर का. महाराजांनी देवाला पाहिलं आणि महाराजांनी पाहिल्यानंतर देवाला महाराजाच्या मुखातून जे उद्गार निघाले तो आजचा भंग. सुंदर ते ध्यान उभे विठे बरी, सुंदर ते ध्यान उभे विठे बरी, सुंदर सुंदर
सुंदर हो सुंदर पाहिला देव हो सुंदरपणाला खूप किंमत आहे. महाराज म्हणतात महाराज अनेक प्रमाण सांगतात सुंदरपणाचे साम्यता सुंदरपणाचे साम्यता सुंदरपणाचे साम्यता प्रसवले नाटाच्या अभंगात प्रमाण आहे. सुंदरपणाची साम्यता काय वर्णू अच्युत धन्य ती माता पिता प्रसवली. किती सुंदर आहे भगवान परमात्मा. सुंदर ते ध्यान त्याला पाहिलं हो महाराज म्हणतात ध्यान लागतं हो. पाहिला पाहिला नंदाचा नंदन हो तेने वेदिले मन. पाहिल्या बरोबर वेद लागतो. पाहिली आहे दलावी पाहिली आहे दलावी पाहिल्या वेदुलाये बैसे जीवे झडोनिया. पाहिल्या बरोबर वेद लागतो. तितका सुंदरच आहे. राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. किंवा महाराज म्हणतात पांडुरंग कांते दिवे तेज झळकत्या. रंग काले दिवे तेज
तिळ फाकती प्रभा अगणित तेज लावण्य सुंदर नवर नवे तिची शोभा पावसामुळं बऱ्याच रस्त्याचे पुलं फुटलीत आता. एका एका पुलात एक एक टाळकरी नेऊन घाला. महाराज सांगतात पांडुरंग कांते दिव्य तेज झळकते रत्न तिळ फाकते प्रभा अगणित तेज लावण्य सुंदर नवर नवे तिथीची शोभा कनरा विठ्ठलू कर्नाटक याने मजलावी याला. महाराज म्हणतात त्याने वेद मला लावला बैसे जीवे झडोनी सुंदर. काही काही महिलांची जी लेकरं जी असतात ती सुंदर नसतात. सुंदर म्हणजे श्री गुरु बहु सांगायचे कसे असतात. हातापायाच्या काड्या पोटा असं रांजासारखं झालेलं डिरी डिरी रांजरांसारखी. हो तुम्ही बघा मला कोरोनाच्या आधी मला शुगर व्हायच्या आधी मला कोणी गाडीवर घेत नव्हतं. मी ज्याच्या गाडीवर बसून त्याची 3 कामं संगच व्हायची. मागाशीच आबू बजूनानाच तिथं जेवताना म्हणलं चेअरमन होते खोटे चेअरमन मी ती म्हणली आता 165 किलो करायचं का काय कमी खात जाता. तरी मी कमीच खातो आता. एक बाई नाना डॉक्टरकडे गेली म्हणली डॉक्टर म्हणली माझं वजनच लय वाढतं. डॉक्टरने विचारलं नाना डॉक्टरने किती खात असतात. ती म्हणली 7-8-10 चपात्या खात असते 4-5 प्लेट भाजी खात असते आणि 7 प्लेट भात खाते. म्हणले काय करा यातलं निम खात जात जा. मग बाप्पाच्या मेडिकल मध्ये गेली गोळ्या घेतल्या आणि त्यांनी गोळ्या दिल्या. मग ती म्हणली गोळ्या घेतल्या. ती म्हणली गोळ्याची गरज नाही तुम्हाला गोळ्याची गरज नाही कमी खात जात जा. ती म्हणजे जेवण केल्यावर घेऊ का कधी घेऊ बॉम्बला. ती म्हणजे खातानाच कमी खायचं. तसं काही काय माणसं कमी काही माणसं तरी के खाते. ह्याची जेवण करते. आपल्या मतदारसंघाला जोडून कर्जत तालुक्यात नवसरवाडी त्याच्यावर एक मनच आहे बघा. आपले रामदास महाराज जायचे तिथे. 60 गावचे 60 आणि नवसरवाडीचे 8 एक गडीत 80-90 पोळ्या खायचा. पुरणाच्या पोळ्या आणायच्या का कोणाच्या घरी न गा. महाराज म्हणतात तसं काही माणसाची जी महिला दिली की पोट असं रांजणासारखं झालेलं हातापायाच्या काड्या. हो हातात दुधाचा काला निमा काला तोंडावर सांडलेला निमा काला डेरीवर सांडलेला. गंगा जमुना वरून वाहत्यात. गंगा जमुना इथून वरून वाहत्यात आणि त्या नाशिक त्र्यंबकेश्वरला इथे मिळतात. नाशिक त्र्यंबकेश्वर आणि मग त्याच्यामध्ये ती काला सांडलेला आणि तितक्यामध्ये गल्लीतलं एक कुत्र येतं आणि तिचं डेरी चाटीत. डेरी चाटल्यानंतर ती म्हणती तिला कौतुक वाटतं. ती म्हणती बघा माझा वाघ तुझ्या वाघाला आली चव. हो
आता वाघाची डिरी कुठं कुत्र्यासाठी असतं होय तेव्हा? काय वेगळा अर्थ आहे, काय स्वरूप होय तेव्हा? पण तुम्ही पहा पांडुरंगाचं स्वरूप पहा. हो, आपल्या पत्रिकेत ज्यांचा आशीर्वाद आहे हो ते महात्मे पहा. भीमसिंह महाराज, भीमसिंह महाराजाचे काय स्वरूप होते. सीताराम बाबाचं सुद्धा स्वरूप होतं. काळी सावळी मूर्ती भीमसिंग बाबाची, तर काय तेजदायक दिसायचं. परमार्थ करणाऱ्या माणसाच्या आम्हाला माणसं विचारित असते, तुम्ही काय खाता, काजू बदाम खाता का? काय काजू बदाम, काजू बदाम म्हणलं म्हणजे आम्ही शेंगदाणे खात असतो. काय ह्याचे काजू बदाम काय? पण हे जे तेज जे आहे ते काय उमटत, परमार्थाच्या भक्तीचं तेज आहे. ही जी दिसतं ना, परमार्थाच्या चिंतनाचं शरीर आहे महाराज. आता तुमचे जे चिंतनाचे शरीर नाही, तुम्ही चिंतन आहे, तुमच्या मागे चिंता आहे. आज यायलाच नव्हतं पाहिजे धनेगावच्या महाराजाचं कीर्तन. काय पोटात गोळा उठला काय बसला इथं, आला जेवला, काय होते आला मानपात तर आला ना सप्त्याच्या. नाही पण उद्यापासून यायला पाहिजे. महाराज म्हणतात ही जी दिसतं ना परमार्थाचं तेज दिसतं. मग देव सुंदर आहे, महाराजाला दुसरे देव दिसले नाहीत का? महाराज ठळक अभंग करतात. वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीचा. वाराणसीला गेलो, गयाला गेलो, सगळीकडे गेलो, पण असं कुठंच दिसलं नाही. आईची चंद्रभागा, आईची चंद्रभागा, आईची चंद्रभागा, आईची चंद्रभागा, आईची चंद्रभागा, आईची चंद्रभागा, आईची भीमा तेरा, आईची चंद्रभागा, आईची चंद्रभागा, आईची चंद्रभागा, आईची भीमा, आईची चंद्रभागा, आईची चंद्रभागा, आईची चंद्रभागा, आईची भीमा आईचा विद्येवर देव कोठे, आईची चंद्रभागा, आईची चंद्रभागा, आईची भीमातीर, आईची चंद्रभागा, आईची चंद्रभागा, आईची चंद्रभागा, आईची भीमा. काय झालं, पाऊस लय झाला आणि त्या नवरात्रात कुठं सुद्धा कीर्तनच झालं नाही. नानाच्याच गावाला एक कीर्तन झालं साधे. हो, जसाची तसा नवरात्र कोरा गेला, सगळा पाऊसच. माणसुले भारी चॅप्टर. कीर्तनाला आम्ही निघालोत, इथून निघालोत ना, लांब जायचं असतं ना, आमचं खोत महाराजाचा आमचा नियम तसा नाही. ती म्हणत असते लाईट लावून, गाडीची लाईट लावून कोणत्याच गावात जायचं नाही. लाईट लागायची गावात, तसं नाही. काय काय माणसं चापरी. पाऊस आला, आबू सारखी माणसं असते की ती चतुर असते सप्त्यात. पाऊस आला की त्यांनी म्हणायचं हॅलो, येऊ नका. म्हणजे का? कीर्तन होणार नाही. ते तसं म्हणायचे आत
आम्ही गावात हजर असतो. कीर्तन होऊ नाही तर नाही हो. बोला दक्षिणाला तर कमी नाही ना. कीर्तनाचं काय तर पण काही काही माणसं म्हणत असते आम्ही म्हणतो असतो आम्ही इथं आलो तुमच्या गावात शेजारी. हा इतक्या लवकर? हा इतक्या लवकर लवकर जायचं, उशीर नाही करायचा. चला महाराज म्हणतात अशी चंद्रभागा ऐसा देव कुठं सुद्धा नाही. आयशी चंद्रभागा आयशे भीमातीर आणि ऐसा विठेवर देव कोठे. बरं सुंदर आहे तो. मला सुंदर सांगायचं आहे तुम्हाला. जनाबाई महाराजांनी सुंदर शब्द धरला. जुन्या जेवढ्या महिला त्यांच्या पाठ असेल बघा. म्हणत्यान सुद्धा सुंदर माझं जाते गे फिरते बहुते. सुंदर माझं जाते. नवऱ्याला शिव्या द्यायला लागली तर 200 शिवी देती, पण मंदिरापाशी आल्यावरच लाज येते. जरा मोठा आवाज. वार्ड नंबर 3. सुंदर माझं जाते गे फिरते बहुते. ओव्या गाऊ कवते किती तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. वा महिला रडायला जरी लागल्या तरी स्वरातच रडतात. आमचा बजनी सुद्धा स्वरात म्हणीना. महाराज म्हणतात सुंदर. जनाबाई महाराज जात गायच्या. पहिल्या दिवशी जात गायलं जनाबाई महाराजाने. ही दुसरा दिवस उजडला. रुक्मिणी आई साहेबांना वाटलं सकाळच्याच पारी उठत आहे, पहाटच उठत आहे. शुगर झाली का काय काय माहिती, पळायला जातं काय गीच. पण जनाबाई महाराजांनी अभंग गायला. पहिल्या दिवशी जात गायलं. दुसऱ्या दिवशी जनाबाई महाराजांनी जात काढलं. जनाबाई महाराज म्हणतात ये ओ काना ये मे कलिना ये कले. काना ये करुणा ये कले. ये ओ काना ये मे कलिना ये कले. ये हो काना ये कले. ये कले तळे ताचिनले हात लावे वयेले. एकले जळे ताचिनले हात लावे वयेले. येई व काना येई मे तळीना येतले. येई व काना येई मे तळीना येतले. अभंग काढ. दुसऱ्या दिवशी जनाबाई महाराजांनी अभंग काढला. ये व काना ये मी दळीन एकले. तिसऱ्या दिवशी अभंग काढला. पंढरे माझे माहेर साजने ओविया कांडणे गाऊ गीते. राहे रुक्मिणी सत्यभामा माता पांडुरंग पिता बाई येऊ. हे अभंग काढला. जनाबाई महाराज पुढं म्हणायच्या आणि देवानी माग म्हणायचं. रुक्मिणी आई साहेब त्या दिवशी महाग आल्या. कुठं जाते ती बघायला. हो बघितलं. हो महिलाचं लय काम अवघड होत असत. आमची बायको होती, आता मिली ती. जेव्हा होती तेव्हा मी कीर्तनाला गेलो आणि मग ते ह्या आमचा असला गाळ स्वभाव राहायचा. ते आमच्या मित्राच तिथे घेऊ. ते म्हणलं असं गाळ राहायचं ना, असं टाईट बसायचं. आणि म्हणलं बरगाड्या मोडते. नाही नाही मला असं टाईट बसायचं. मी असं टाईट बसलो. तू नको मान हाणू, तुला काय त्यातला अनुभव नाही. मी असा टाईट बसलो. ती माग
भिंतीला टिकली चिटकलेली होती. ती माझ्या निर्वाला लागली आणि मी कीर्तनावरून घरी आलो. आणि घरी आल्यानंतर सकाळच्या पारी ती कपडे धुवायला निरो दिला. डाग पडली होती हाराज मला एवढा निरो धु. आणि ती धुता धुताच म्हणाला कीर्तनाला गेलताना कीर्तनाला गेलताना कीर्तनाला. तसंच रुक्मिणी आई साहेब बाहेर येऊन थांबल्या. म्हणजे कुठं जातोय बघायला, कुठं जाते देवती. बाहेर येऊन थांबले तर आई साहेबांनी अभंग जोडला. पंढरी माझे माहेर साजणी ओवे या कांडणी गाव किथे. झालं वा. एवढं म्हणलं आई साहेब जनाबाई महाराज लगेच देव सुद्धा माग म्हणतो. पंढरी माझे माहेर साजणी ओवे या कांडणी गाव किथे. लगेच जनाबाई महाराज दुसरं चरण म्हणल्या. राहे रुक्मिणी सत्यभामा माता पांडुरंग पिता बाई येवो. लगेच देव म्हणला राहे रुक्मिणी सत्यभामा माता. रुक्मिणी आई साहेब आल्या आणि हात धरला. आम्ही काय तुमच्या माता आहेत वय देवा. मला सांगायचं काय लक्षात ठेवा. असा सुंदर भगवान परमात्मा जनाबाई महाराजांनी आपल्या झोपडीत आणला. कशाच्या जोरावर तर भक्तीच्या जोरावर आणला. म्हणून महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान. ध्यान लागत हो. महाराज ज्ञानोबराय समाधीमध्ये बसले हो. नामदेव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंद. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंद. हृदय धरून ध्यान बाबा बाळचंद. ध्यान बाबा बाळचंद. कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंद. कीर्तन करीतो बाबा बाळचंद. कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंद. बाळचंद बाबा बाळचंद. बाळचंद बाबा बाबा बाळचंद. असं नवरदेव कोणाचा चांगला असतो. ज्याचे बँडवाले चांगले त्याचा नवरदेव चांगला. कीर्तन कोणाचं चांगलं ज्याचा वाजवणारा टाळकरी चांगला त्याचं कीर्तन चांगलं हो. याचा वगैरे रोहित महाराज आहेत म्हणून जमत. नाही तर काय काय पाकवाजे एकच बोल वाजवते. द्या काना खापाना द्या काना खापाना हे. नाही तर त्याला म्हण दुसरं काहीतरी वाजव. ते म्हणतो बोचक्यात चिंध्या बोचक्यात चिंध्या. मला आणि दुसरं काहीतरी वाजव. इकडं कीर्तन होतं इटाखड. त्याने ती सोडला आणि तीच बोल धरला इटाकड भोंबाकड इटाकड भोंबाकड. मग दुसरं काहीतरी वाजव. दुसरा बी धरला मग रस बिताड पाड बिताड रस बिताड. आता पाडल्यावर रसावंच लागतं ना. तसं कसं ठोन जमतंय. पण महाराज शिकण्याला पाहिजे बर का. कला माणसाच्या आमचे वैकुंठवासी यज्ञकांत महाराज म्हणायचे काही असो माणसाला काय आली पाहिजे. महाराज पिटवी कुठं आली. त्यांच्या गावाला कीर्तन नसतं म्हणून ती माझ्या ओळखीचे नाही. जवळचेच वाफे कोरडे असते. येरी जवळचेच. सोनेगाव आमचं बघा हे बांजीर फिक्स. कोणाचं काय असो हो. शेवाय ना शिवेला किंमत असते. भरपूर कीर्तन करतो. चला असो कलेबद्दल निघाला आपलं. तसं काय नाही. आता ही जी वाजवते तुम्ही जी वाजवतात ती सप्तस्वराची पिठी 7 स्वराची बरोबर ना. तुमच्या गावात नारायण महाराजासारखा माणूस पुन्हा होणार नाही. नारायण महाराजासारखा होणार नाही. नारायण महाराज म्हणजे चौथुंडी चिरा. आमच्या यज्ञकांत महाराजाचे जोडीदार. वाजवायला म्हणायला गायला प्रवचन सुद्धा कधी कधी करायचे. त्यांना म्हणून करा. महाराज
कीर्तन प्रवचन ती करीत नव्हती, पण कीर्तनकाराच्या सुद्धा अभंग पाठ नव्हते तितके नारायण महाराजाचे गाताची गाता पाठ होता महाराज. परमार्थ करणाऱ्या माणसाचं नावच निघत. जे परमार्थ करीत नाहीत ती काय उपयोग नाही त्यांचा. महाराज म्हणतात मी बोलत नाही, ज्ञानोबरायची ववी देतो. ज्ञानोबराय म्हणतात कने विन सोमते कनसे लागले घनदाटे काय करावे गोमटे वसनगर. काय करायचं परमार्थ जर करीत नसतं तर काय उपयोग आहे त्या माणसांचा. हो सप्तस्वराची पिठी ही तुम्ही जीवा तुम्ही ती आता तुमच्याबद्दलच निघलं म्हणून चलून ते असून द्या. ती भागव्या लोंग्यावाले बघितली का? भागव्या लोंग्यावाले असे दाड्या वाढविलेली कानं फाडलेली त्यांच्यापाशी सुद्धा एकच पिठी असते, पण त्यांच्या पिठीला कोणताच स्वर नसतो. त्यांच्या पिठीला आबू एकच स्वर असतो आपल्या हे तो असं वड्याच्या अलीकडेच थांबत येत. आंघोळ सुद्धा अवलाद करीत नाही. पारसाच गुपिचिंद लावती. गुपिचिंद लावला की गावात घुसत. गावात घुसले त्यांच्या भाषेत बर का. एक जण पुढं म्हणतो दुसरा माग म्हणतो. पहिला म्हणतो हे ग्वारा खानाथ मच्छिंद्रनाथ. मागचा म्हणतो बाबा जन्मले उकांड्यात. हे अक्कलकोटाकडून गाणगापुराकडे बाबा निघाले या पोटाकडे. हा 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 जमतंय का नाही? 5 रुपये असं आरुळी ठुकली. ह्या बायाने भावना प्रधान. ह्या बायांनी भरलं सुपाचं धान्य. बाबा भिक्षा घ्या. त्याला वैराग्य प्राप्त होतं. ते म्हणतो बाई बाबा कोणाचं काही घेत नाही, पण तुझ्या करता 2 शब्द बोलतो. बाई म्हणती बोला बाबा. तू मग चांगलं करती लोकांचं, पण तुझं चांगलं कोणी सुद्धा करीत नाही. हे बाबा एकदम एकदम खरे. बाई आणि 2 गोष्टी तुझ्या करता बोलतो. आमोशा पौर्णिमेला तुझ्या पाठीत चमकत. काळा कपडा कधी घालीत जात जाऊ नको. आणि शेजारणीला काही देत जात जाऊ. ह्याला काय वांग कळत का वांग्याचा देत कळतो. पण याच्यात तोंडात आमचे एकनाथ महाराज हाणतात. एकनाथ महाराज हरिपटात म्हणतात पाहुन तयाच धन देती पाहुन तयाच धन दे. पाहुन तयाच धन देती पाहुन तयाच धन देती. बाबा रुपये धरे धनाचा चाव्याचा. बाबा रुपये धरे धनाचा चाव्याचा. पाहुन तयाच धन दे पाहुन तयाच धन दे. तांबे महाराज म्हणतात बरं का. तुमच्यामुळे हे झालं सगळं. महाराज म्हणतात काय सुंदरपणाचे सामने येतात. काय सुंदर तो काय ध्यान धरत. सुंदर ते ध्यान उभे विठेवर. बघा वारकरी संप्रदायाचं तत्व आहे. काय तत्व आहे? वारकऱ्याचा देव उभा. वारकऱ्याचा देव उभा. वारकऱ्याचा गंध उभा.
बर का. आणि वारकऱ्याचा कीर्तनकार उभा. हो तुम्ही बघा प्रमाण कसे येत ते असे आणि बाबा बसलेले. देव उभा आहे ना, कीर्तनकार सुद्धा उभा. हो महाराज म्हणतात देव उभा असला की महान भक्त सुद्धा कसा असला पाहिजे. उभा हे तत्परतेचं लक्षण आहे. आता इथं कीर्तनात काय संकट येत नसतं, पण जर आलंच तर पहिल्यांदा कोण पळण, मीच पळण. उभा आहे ना नाही. आता तुम्हाला उठायचं ना केव्हा जमायचं ती. उभा ह्या तत्परतेचं लक्षण आहे. तसा वारकऱ्याचा देव उभा बर का. म्हणून तर महाराज म्हणतात ध्यान लागत. हो विठेवरी ज्याचे पावले समान आणि तोची एक दान शुरदाता. महाराजांना विचारलं, हो महाराज निस्ता तुमचा देव सुंदर नाही, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार घातलेले आहेत. अभंगाच्या तुळशी हार गळा कासे पितांबर. तुळशी हार गळा कासे पितांबर. तुळशी महाराज सांगतात तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. तुळशीची माळ गळ्यात असली पाहिजे. हो त्याच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार आहेत आणि आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असणं गरजेचं आहे. तुम्ही बघा जगामध्ये फक्त उत्तम पुरुष फक्त देवच आहे बर का. देवच उत्तम पुरुष आहे बर का. जगामध्ये खरा नर देव आणि घोडा बर का. आपण जे आहोत ते आपण देवाच्या जे आहेत ना, ज्यांच्या गळ्यामध्ये
हो, ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत ना त्या सगळ्या देवाच्या बायका आहेत. पुरुष जरी असला तरी ज्ञानोबराय पुरुष होते पण ज्ञानोबराय म्हणतात हो हाचिनी माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या. मी काय झालं मी त्याला वरलं घर रिगे झाले पट्टराणी बरे आणि वरिले सावळे परब्रह्म. मी त्याला वरलं हो. आता सद्गुरु दास महाराजाच्या पुण्यतिथीमध्ये हो हे जे ज्यांचं युट्यूब चॅनल आहे ना हो, कीर्तन रंगी याच्यावरच कीर्तन आहे हो. याच चॅनलवर कीर्तन आहे तिथं झालेलं. पाचा दामाचा घोंगडा नेशेन उरले ते मोठ सेविन गई बाई कामारे 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 होईन त्या गोपाळाचे घर रेगीन बाई. गळ्यात तुळशीची माळा असली पाहिजे. आता खोत महाराजाच्या ना आमच्या माळा जर पाहिल्या माणूस आमच्या पशी बसणार नाही. माणसं म्हणतो असते तुमच्या गळ्यातली एवढी मोठी माळ हा कस काय बरं हो. पैशावाले जी माणसं आहेत ती हातात सोनं घालतेत इकडे गळ्यात लाकीट घालतेत. आमचा खरा जर दागिना जर असेल तर तुळशीची माळ. गोपीचंदन टीळा हे तुळशी माळा गा. गोपीचंदन टीळा गोपीचंद टीळा तुळशी गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे. भोसले महाराजांनी प्रमाण सांगितलं तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा. वैष्णवांचा गळ्यात तुळशीची माळ असली पाहिजे. तुम्ही बघा काही काही माणसाच्या गळ्यात तुळशीची माळ नाही. ती माणसं आमच्या संघ जर आली कोणी जर हुकून चुकून जर आलं बिगर माळकरी जर आलात बाबा महाराज तर ती काय करते असं फार बटन लावून घेते वर. महाराजाला दिसलं नाही पाहिजे माळा आपल्या गळ्यात आहे का ना आम्हाला काय करायचं. महाराज म्हणतात पण गळ्यात तुळशीची माळा असली पाहिजे. आजपर्यंत आपल्या एवढ्या परिसरात आपल्या एवढ्या खारडा परिसरात म्हणू आपण एवढ्या परिसरात असं घडलं का कधी असं घडलं का बापू काय माळकरी म्हातारा मेला त्याला 4-5 पोरं होते. माळकरी म्हातारा मेला आणि त्याच्या गळ्यातल्या माळा काढून घेतल्या. कधीच नाही. तुम्ही बघा माळकरी म्हातारा असला आणि 4-5 पोरं जर असले ना माणसं म्हणते थोरल्याकर माळती म्हणतो पैसे द्यायचे असले की पुढे सरकत माळ म्हणलं की नको वाटतं. महाराज म्हणतात तसं नाही. तुळशी माळ गळा हो गोपीचंदन टिळा हो. देवाच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार आहेत. देवाला तुळस अतिशय आवडते. अति प्रियावरे तुळसे बोका प्रत्येकाने बोल्या भावे का प्रत्येकाने बोल्या भावे पदे पंकज पादोका श्रीमस्तकी वंदित पंढरपूरचे हे मातते पंढरपूरचे हे मातते महाराज म्हणतात त्याच्यामुळे अतिप्रियावडे तुळशी बुक्का
तैशीच प्रीतिकळी भोळे भावे का नामा पद पंकज पादुका श्रीमस्तकी वंदितशी म्हणून महाराज म्हणतात तुळशी हार गळा हो बर का तुळशी हार गळा काशेपी तांबर आणि आवडे निरंतर हेचे ध्यान कोणतं ध्यान विठोबा रखो माये शाबास उगच नाही महाराज म्हणतात टाळ मृदंग वाजते टाळ मृदंग वाजला की यमदूत पळतात म्हणून टाळ मृदंगाचा जो स्वर जो तो कानावर पडला पाहिजे हे सत्वगुणी वाद्य लावणी मृदंग श्रुते टाळ घोष आणि शेवू ब्रह्मरस आवडीने ढोलकीचा जे नाद आहे ना तमोगुणी 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 हो म्हणून हे सत्वगुणी वाद्य आहे मृदंग म्हणून महाराज म्हणतात तुळशी हार गळा काशे पितांबर आणि आवडे निरंतर हे ते ध्यान म्हणजे तुळशीची हार देवाच्या गळ्यात आहे आणि काय आहे अभंगाच्या तिसऱ्या मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले
महाराज म्हणतात मकर कुंडले तळपते श्रवणे कंठी कौस्तुभ मने विराजित. देवाच्या कानामध्ये जी कुंडल आहेत ना ते माशाच्या आकाराचे कुंडल आहेत. मकर कुंडली तळपते श्रवणे. आता आपल्या इथल्या मूर्तीला कलर दिला. हो, कोणी दिला? पेंटरनी. पेंटरनी दिला हे माहिती, खर्च विनोद शेटनी. हा, महाराज म्हणतात ते जे दिसताना नक्षीकार करणारा तो कसं, हो आबूने सांगितलं ती करीत असताना, त्याला नक्षी करीत असताना हो त्याला महाराज ती मूर्तीने ते कलर स्वीकारले पाहिजे. नाहीतर महाराज ती कलर देता येत. त्याच्यामुळे आता ही मूर्ती जी दिसते ना अशा ठळक दिसतात, असे प्रत्यक्ष दिसते. हो, महाराज म्हणतात की जे माशाचे जे आकाराचे कुंडल आहेत ना हो ते देवाच्या कानात आहेत. मकर कुंडल तळपते श्रवणे आणि कंठी कौस्तुभ मने विराजित. बाबाची मूर्ती आहे कैकाडी महाराजांची. कैकाडी बाबाची मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती आहे. जी मूर्तीत महाराज समाज यांची जी सेवा करतो, कैकाडी महाराजाची जी समाजसेवा आज आपल्या या गावामध्ये 47 वर्षे झालं. पुण्यतिथी उत्सव चालू आहे आणि 3 वर्षाने या सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव होणार आहे. हो, सुवर्ण महोत्सव. आणि त्या सुवर्ण महोत्सवाकरता कैकाडी महाराजाला विनंती करा की आपण सर्वजण या सप्ताहामध्ये सेवा करायला पाहिजे. महाराज म्हणतात कोण दिवस येईन कैसा नाही देहाचा भरवसा. हो, आमच्या गावातील श्री हरिभक्तीपरायण जे या सप्ताहात दरवर्षी सातत्याने सेवा करणारे श्री हरिभक्तीपरायण पद्माकर महाराज गुरुजी काळे ती आज या ठिकाणी उपस्थित नाहीत. त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करू. महाराज म्हणतात त्याच्याकरता सेवा करणारे माणसं जगली पाहिजेत म्हणून देव महाराज यांची सेवा करतो. म्हणून महाराज म्हणतात आम्हाला कैकाडी महाराजांची जी पुण्यतिथी होती ना हो सत्पुरुष महात्म्याची पुण्यतिथी होती बर का. सत्पुरुष महात्म्याची पुण्यतिथी होती. देवाची जयंती होती बर का. देवाची जयंती होती. हो, आणि बाब्याचं शांतीचं जे होतं ती वर्षी श्राद्ध होत. ते बी पोरं चांगली असली तर, नाही तर काय ह्याची आपली पुण्यतिथी काय 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 होईल ती सांगता येत नाही. म्हणून तर महाराज म्हणतात हा जो उत्सव चालतोय ना या उत्सवासारखा पवित्र उत्सव कोणता नाही. महाराज म्हणतात आणि आपल्या गावामध्ये जी कैकाडी बाबाचा उत्सव जे होतो ना कैकाडी बाबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली. कैकाडी बाबांना जे भजन आवडायचं ते भजन महत्वाचं होतं बर का. म्हणून सगळेजण एकदा वर हात करा आणि जे त्यांना भजन आवडायचं ना ते भजन आपण म्हणून. आपलं संपत चाललंय कीर्तन, 10-5 मिनिटं राहिले फक्त, थोडं राहिले. आता वर हात करा जरा, वर हात, हात वर. शाबास. हा रामभाऊ सरळ सरळ सरळ. जे माणसं महिला पुरुष हा काय काय बाय थाट थाट सरळ सरळ फिरव जरा कॅमेरा. हा त्याच्यात दिसलं पाहिजे कोण हात वर करीत नाही. जे माणसं हात वर करणार नाही त्याच्या बागलात उद्या सकाळच्या पारी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला
खाली करू नका, हात खाली करू नका. पहिल्यांदा मी म्हणणार, दुसऱ्यांदा पाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. जोर से शाबाश. ए देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला श्री संत कैकाडी महाराज की जय, कैकाडी महाराज की जय, रामदास महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. शाबास. कसे चेहरे झाले आता बघा टवटवीत. आता काय काय माणसाला वाटलं असं संपलं काय की. तू पिक्चर बघत असतो ना, पिक्चर बघत आणि जाहिरात येते का नाही, ती जाहिरात म्हणते निर्मा साबून, निर्मा साबून. बाकी असत तसं माझं कीर्तन बाकी. आणि हो भजन काय केलं, दिरी यावा म्हणून. संपलं काय की, संपलं नाही. महाराज म्हणतात चला, महाराज म्हणतात मग देवाला पाहिल्यानंतर काय होईल. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आणि पाहिन श्रीमुख आवडीन. सगळे माणसं एकदा ही जी अभंग जी आहे ना, सगळे माणसं अशा टाळ्या वाजून म्हणायचं एकदा सगळ्या जणांनी. सुंदर ते ध्यान कर कठेवरी, मकर तुका म्हणे माझे पाहिन श्रीमुख, तुळशी हार गळा आवडे निरंतर. शाबास. बस रोज ही म्हणी जात जा, रोज म्हणायचं आपण, रोज हरिपाठ म्हण. आपलं कसं आहे, नामस्मरण करायचं म्हणलं की गोठळा होतो आपल्याला. आता जशी पंक्तीला बेत तसा हरिराम असतं. पंक्ती जर बेत जर असला, आई भगवती बाप मारुती जर असलं तर तसंच हरिराम. अरे हरे राम हरे राम 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 हरे हरे. जसा काय याच्या पोटात पोट सुरू उठला. आणि जेवायला बसले माणसं की काय काय माणसाला नादच. हो माईक पशी जायचं गेलं की सुरू. माझ्यापाशी एक परवा दिवशी बसलो होतो, त्यांनी लगेच सुरू केलं, रावण रावण. म्या म्हणलं बोलले बंधू कुंभकर्णा, राजे गंभीर केले. म्हणलं केले तर तुझ्या काय बापाचे गेले. अरे रावणासारखा गडी नव्हता. 80,000 बायका होत्या. तू आता नुसता हे ऐकून ठेव. 80,000 बाया होत्या. 1 लाख पोरं आणि 1.25 लाख नातू होत. खरा रावण आता पाहिजे होता. घरच्या मतदानाकडे निवडून आला असता. दुसऱ्या पुढे हात पसरायची गरजच नाही. घरच्या मतदानाकडे निवड. काय ताकद होती. महाराज म्हणतात काय ताकद आहे महाराज. हो तसं जर ती जर असलं तर असं हरे राम. आणि
आणि जरा असे जर पंगत जर चांगली असली गुलाबजामची ह्याची त्याची जर असली तर आतमध्ये बसलेली ती म्हणते अरे हरे राम 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 हरे हरे अरे जसा बीत तसं हरे महाराज म्हणतात असं नामस्मरण करू नका. आता तुम्ही बघा आंघोळीला बसल्यानंतर माणसं सुद्धा आता ती बादली जरी आंघोळ जरी करीत असली तरी म्हणाव ना मोहन महाराज म्हणाव करा गंगा गोदावरी नर्मदा कावेरी चंद्रभागा सरस्वती असं म्हणाव ना. काय होतंय गंगेचे नाव आहेत ती पण तसं नाही. हे कोण तांब्या घेतला की आणि हे कोण घेतलं की बया 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 बया. आता उठताना सुद्धा माणसं बसताना सुद्धा बया 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 सुटतच नाही माणस. महाराज म्हणतात काहीतरी नामस्मरण महत्व आहे. देवाचं जे मुख पाहायचं ना पाहिलं श्रीमुख आवडीने. देवाचं जे नामस्मरण आहे ना ते आवडीने घेत जात जा. हो मग पहिल्या काळात मी लहानपणी असताना एक गाणं होतं बघा. आता मला ती पुढे येत नाही पण एकच येत आवड ज्याची मी तिला चांगलं येतं तुम्हाला बघा. पुन्हा बघू आपण. आवड खूप महत्वाची. आवडीला खूप किंमत आहे. महाराज म्हणतात पाहिन श्रीमुख हे तर अंडरलाईन करा. अरे आवडीला किंमत आहे म्हणून महाराज म्हणतात ही जी ताकद जी आहे ही कैकाडी बाबाची जी पुण्यतिथी जी चलते ना हे आवड भक्ती निष्ठा आहे म्हणून चलती उगत चलत नाही. नामा म्हणे केशवराजा आणि केला नियम. कैकाडी महाराजाला एकच विनंती करायची. काय विनंती करायची? हो पपीला पोरगण बंटीला नातू होती ती होतच असते ती नका करू. मग काय त्यांना विनंती करायची? नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळ हे चाललं पाहिजे. याला किंमत आहे म्हणून आपल्या या पवित्र अशा दरबारामध्ये सोनेगावमध्ये 8:30ला कीर्तन सुरू झालं बरं का. हां आता ती म्हणली होते 10-5 मिनिटं होऊन द्या म्हणून होऊन दिलं नाही तर कशाला. तसं काय तुम्ही लई देत बी नाहीत पण मला बी त्याची गरज नाही. तुमच्या बापाला मी सोडित नाही आता. हा आता मठ बांधायचा आहे भाऊचा. मी अनाथ माणूस आहे भाऊ. हो मला काही सुद्धा नाही. माडी नाही गाडी नाही गोडी नाही बाई बी नाही. त्याच्यामुळे सोनेगावकराला विनंती आता गुरुवारी कासार भाऊचा मठ बांधायचा तुम्ही सहकार्य करा. हे राम काका आहेत बघा नानची कोळपकर राम काका त्यांनी 1 वर्ष झालं 5,000 रुपये दिलेले. 1 वर्ष झालं. खोत महाराज आहेत 5,000 रुपये दिले त्यांनी. आणि ह्या आपल्या गावच्या जे आईसाहेब यांनी सुद्धा माझ्यापाशी 2 वर्ष झालं 500 रुपये दिले. ते जपून आहेत बरं का. आणि हो मी कधी सुद्धा महाराज एक नवा पैसा माझ्या जी देणगी दिलेली आहेत ना मी तिचा खर्च करीत नाही. कीर्तनातला खर्च करतो पैसे म्हणून करता. सगळ्या गावकऱ्याला विनंती आता येईन त्या दिवाळीच्या पाडव्याला पायाभरणीचं काम करायचं. त्याकरता सगळ्या जणांनी उपस्थित राहायचं आणि आपल्या देणगी द्यायची. देणगी दिल्याशिवाय तसं कोणाला सुट्टीच नाही आता ह्याच्यात अजिबात नाही कोणालाच नाही. त्याच्याकरता सगळेजण या ठिकाणी देणारच आहेत. मग सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सुंदर असं नियोजन आहे. वाजवणारे रोहित महाराज आहेत. हे 2 विद्यार्थी त्यांच्या संस्थेतील आहे. आमचा बोंद्रे आहे आमच्या गावातला आहे ती पोरगा. नारायण महाराजाच्या संस्थेतील हे सुंदर विद्यार्थी आहे. संस्थेत देवधर्म करायला माणसं असली की संस्थेतली पोरं बघा आणि तुमची पोरं बघा चपला घालून मंदिरा पुढे म्हणून हे सुंदर असे यांचा आदर्श घ्या तुम्ही पोराव. इथं खाली बसायचं सुंदर पैकी बघा हे कसे एका सावधान असे बघा तुम्ही टाईट मध्ये. भोसले महाराज महादेव महाराज नाना महाराज हो नानात नाना लटके नाना बाकीचे नाना देती ना. हो स्वबदार आहेत बाबा पळून जाऊ नाहीत म्हणून. आमचे टिपरे महाराज बाळासाहेब महाराज टिपरे वैजनाथ महाराज खोत गणेश महाराज रामभाऊ महाराज पंढरीनाथ तात्या
बर का, ते बी उपस्थित आहेत. ताते आपले मोहन महाराज, दत्ता महाराज आमचे नाव करीत, विभीषण महाराज येणे करीत, हो दत्ता महाराज आहेत. आणि तुळशीवाल्या महिला, हो परमार्थामध्ये इथं जो कोणी सेवा करतो ना, हो इथली सेवा आजीनाथ महाराज कोणतीच वाया जात नाही. इथं पात्र जरी उचलले तर ती आपल्या कामाला येतात. इथं पात्र जरी उचलले, कीर्तन झाल्या मंडपात, कीर्तन झाल्यानंतर तळवटाची घडी जरी घातली तरी ती कामाला येते. हो ही शिवाजी करतात, आपले दादा गुरु हे शिवाजी करतात ना, हे श्रेष्ठ माणसं असतात. आमच्या आई म्हणत असतात, आपल्या घरात काय कुणाला नोकरी का कुणाला काय का, तरी देव आमचा संसार चालितो, आमचा त्याच्यावरच भरवसा आहे. बरं का, आमचा त्याच्यावरच भरवसा आहे आणि शेवटपर्यंत त्याच्यावरच राहणार. हो त्याच्यामुळं भक्त पतिव्रता बनलं पाहिजे माणसाने. म्हणून तांबे महाराज आहे सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. प्रदीप भाऊ आहेत, युट्यूब आहेत, 7 दिवस आपल्या इथं राहणार आहेत. आपल्याला कधी बी जरी सप्ताह झाल्यानंतर सोनेगावचा सप्ताह टाकला की दिसलं पाहिजे. पण त्याला ते काय म्हणते, त्याला हा लाईक करा, हा त्याला हे करायचं म्हणजे मग दिसत होती. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. मंडप शंकरचा आहे. हो आणि साऊंड सिस्टीम त्या बाईची, चिर नाही, फिर नाही, कुर नाही, काही सुद्धा नाही. किती टाईट पैकी आवाज. आता काय ते साऊंड सिस्टीम काय ह्याचं काय काही सुद्धा नसतं. काय काय गावाला गेल्यानंतर नुसतं वाजतच राहत ती. सगळं बंदच पडत. आवाज वाढव म्हणलं म्हणजे ती सगळं बंदच. किती आवाज सुंदर पैकी धन दिसेल, किती आवाज बघा, भारी पैकी असा आवाज येतो. काही सुद्धा ताण नाही. म्हणून करता सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. आपली सेवा संपली. भगवंताची सेवा, कैकाडी बाबाची सेवा करा. जीवनामध्ये काही सुद्धा कमी पडणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली